महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत। निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त झालेला शेतकरी आज आत्महत्या करण्याच्या मार्गावर उभा आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत या मागणीसाठी आज इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। शेतकऱ्यांनी गावाकडून आणलेली भाजी भाकरी खाऊन तहसीलदार सतीश पाटील यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले। यावेळी पुढील मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या मान्य कराव्यात अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शेतकऱ्यांचे संपूर्ण शेती पीक कर्जमाफी करण्यात यावी। शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास अखंड वीज पुरवठा करण्यात यावा। जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारांकडून थकलेली ऊस बिले 15% व्याजासह मिळावीत। सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपये आणि कांद्याला प्रति क्विंटल 4,000 रुपये दर द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात शेतकरी लालासो पाटील, बजरंग भोसले, तानाजी जगताप, दिनकर पाटील, जयवंत पाटील, सुनील सावंत, हनुमंत पाटील, अरुण गावडे, संदीप फारणे, आनंदराव डाळे, राकेश भोसले, सचिन पाटील, लालासो धुमाळ, संदीप पाटोळे, सुनील फुलारे, अरविंद जगताप, महेश जगताप, संभाजी पाटील, संतोष निकम, दत्ता बाबर, गणेश पाटील, मोहसिन पटवेकर, जितू सूर्यवंशी, सरफराज डाके, निलेश देवर्डे आदी जण उपस्थित होते। कर्जमाफीसारखा एक चांगला निर्णय आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे निश्चितपणे लवकरात लवकर त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सन्मान देतील। आणि त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी या तहसीलदार साहेबांना हे आमचं सर्वांचं निवेदन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही देणार आहोत। आणि जर मात्र त्या ठिकाणी कर्जमाफी झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन मात्र उभा राहिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून तशी वेळ येऊ न देता आमच्या ह्या सरकारनं त्या ठिकाणी निश्चितपणे कर्जमाफी करून आम्हा शेतकऱ्यांना आदरणीय फडणवीस साहेबांनी जो सर्वसामान्यांचा नेता आहे, सर्वसामान्य कष्टकरी माणसांचा नेता आहे, त्या आमच्या नेत्यानं मुख्यमंत्री साहेबांनी चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझं छोटंसं या ठिकाणी मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।